नमस्कार, आपण पाहतात धाराशिव माझा. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी. नळदुर्ग येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवीचा सीमा उल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आई अंबाबाई देवस्थान येथे सभागृहासाठी सुमारे 30 लाख रुपयांचा विकास निधी अर्पण करण्याची घोषणा त्यांनी केली. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होईल असे यावेळी बोलताना ते म्हणाले. आपल्या नळदुर्ग येथील श्री आई अंबाबाई देवस्थानच्या दर्शनाला आपण आलो होतो. आज सीमोल्लंघन आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे, आणि या निमित्ताने या देवस्थानाचा जो हॉल आहे त्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. आणि आजच्या या पावन मुहूर्तावरती आपण निर्णय घेतोय की इथला जो हॉल आहे तो एक्सटेंड करायचा. 30 लाख रुपये आपण इथे उपलब्ध करून द्यायचं आज ठरवलंय. त्याचं एस्टिमेट तातडीने 2-3 दिवसात करायचंही ठरलंय, आणि त्यापेक्षा जास्त निधी लागला तर तोही एकाच टप्प्यात द्यायचा प्रयत्न राहील. अडचण आली तर 2 टप्प्यामध्ये. पण महत्वाचं म्हणजे आपल्या अंबाबाई देवस्थानमध्ये गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणाचे लग्न होतात. त्यासाठी हा हॉल जो आहे हे मंगल कार्यालय जे वापरात येतंय ते मोठं झालं तर अजून लोकांना सुविधा होणार आहे. आणि विश्वस्तांनी त्या बाबतीमध्ये विनंती केली होती. आपले सहकारी आहेत, त्यांनी त्या बाबतीमध्ये मला कल्पना दिली होती. त्यामुळे आजच्या या महत्वाच्या मुहूर्तावरती आपण हा निर्णय जाहीर करतोय. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या निमित्ताने, दसऱ्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे काल 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 6च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमा उल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधिवत पूजा व आरती करून देवीचे माहेर असणाऱ्या अहमदनगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीत प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चलमूर्ती असल्याने ती आपले सिंहासन सोडून सीमा उल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमा उल्लंघनानं तर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंतच्या निद्रा अवस्थेत जाते. काल सीमा उल्लंघनाच्या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आई राजा उदो उदोच्या जयघोषात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दसऱ्यानिमित्ताने धाराशिवकरांनी मंगळवारी कोट्यवधींची उलाढाल केल्याचं दिसून आलं. सोने व वाहने महाग असले तरी नागरिकांनी दिवसभर जोरदार खरेदी केली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण मंगळवारी शहरात उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या मुहूर्ताचे औचित्य साधत प्रमुख बाजारपेठातही उत्सवानिमित्त खरेदीला उधाण आले होते. महिला वर्गाने सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दरम्यान सोने चांदी महाग झाली असली तरी खरेदीचा उत्साह मात्र कायम होता. वाहन खरेदी करण्यासाठी दुचाकी 4चाकी वाहनाच्या शोरूममध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. काल दिवसभरात सुमारे 1000 वाहने विक्री झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात दररोज सरासरी 100 ते 120 दुचाकींची विक्री होत असते. मात्र दसरा सणाला दिवसभरात सुमारे 800 दुचाकी विक्री झाल्याची माहिती मिळाली. इलेक्ट्रिक बाईकलाही यावेळेस ग्राहकांची पसंती मिळाली. दिवसभरात अनेक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. 80 4चाकी वाहनांची विक्री, कार, जीप, मालवाहू जीप अशा वाहनांची विक्री अधिक झाली आहे. दिवसभरात विविध कंपन्यांनी 80 वाहनांची विक्री केली आहे. वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावास विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. पहिल्याच लिलावात सोयाबीनला 4,950 रुपयांचा भाव मिळाला. काल बाजार समितीत 100 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. लिलावात दसमे गावातील शेतकरी हानिफ लोहार यांच्या शेतमालाला 4,950 रुपयांचा भाव मिळाला असून चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. या लिलावास बाजार समितीचे सभापती रणजित गायकवाड, उपसभापती तात्यासाहेब गायकवाड आणि व्यापारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. लिलावातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने दररोज लिलाव करावेत असे निवेदन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले. प्रशासनाने संबंधित निवेदनाप्रमाणे दररोज लिलावाचे नियोजन केले. बाजार आवाराच्या बाहेर अवैध खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाजार समितीने धाड पथके तयार केली आहेत. लवकरच याबाबत कामकाज सुरू केले जाईल आणि विनापरवाना खरेदी करणाऱ्यांची गय करू नये अशा सूचना संचालक काकासाहेब मोरे आणि विकास माळवणे यांनी दिल्या आहेत. परांडा शहरात जागेच्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी घडली.
या प्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी परांडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की परांडा येथील कलीम मुजावर हे 22 ऑक्टोबर रोजी परांडा शहरातील एका हॉटेलच्या समोर थांबले होते. यावेळी आरोपीने तिथे येऊन जुन्या वादाच्या कारणावरून कलीम यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कलीम यांनी 23 ऑक्टोबर रोजी परांडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आलाय. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.